नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलो अतिशय महत्त्वाचा प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जातो आणि तो प्रश्न पाहिल्यावर आपण गोंधळामध्ये पडतो। या ठिकाणी हा प्रश्न व्यवस्थित पहा। चॅनलला जर या ठिकाणी सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। विद्यार्थी मित्रांनो पहा, उदाहरण पहा, जर 2a बरोबर 3b बरोबर 5c असेल तर a जसे b जसे c बरोबर किती। मी काय केलं या ठिकाणी, आपल्याला नेमकं काय करायचे ते पहा। या ठिकाणी हेच उदाहरण 3 वेळेस लिहून टाका। सोप्या पद्धतीने सोपी ट्रिक सांगतोय, 3 वेळेस लिहा या ठिकाणी। आता काय करायचं, आपल्याला a ची किंमत काढायची आहे। या ठिकाणी याला गोल करून ठेवा, याचा विचार नाही करायचा या ठिकाणी। या ठिकाणी b आणि c च्या ठिकाणी जे अंक आहेत त्यांचा गुणाकार करा। किती? 3 गुणिले 5, 3 गुणिले 5 म्हणजे किती आलं मित्रांनो? 15। म्हणजे या ठिकाणी a ची किंमत किती आली? 15 आली। त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला b ची किंमत काढायची आहे। b ला गोल करून ठेवा, त्या ठिकाणच्या संख्येचा विचार नाही करायचा। आपल्याला काय करायचं आहे, a आणि c दुसरे या ठिकाणी अक्षर कोणते? d आणि c यांचा गुणाकार करायचा आहे। a आणि c किती आहे? a ची किंमत येतो 2, या ठिकाणी 5 2 आणि 5 बेपंचे किती झाले? 10। म्हणजे आपली या ठिकाणी b ची किंमत किती आली? 10 आली। त्याच्यानंतर या ठिकाणी तिसरीकडे या ठिकाणी इथं पहा, या ठिकाणी 5 ला मी गोल केलं। आता आपल्याला c ची किंमत काढायची आहे। या 5 चा विचार नाही करायचा, राहिलेल्या अंकांचा या ठिकाणी गुणाकार करा। 2 गुणिले 3 बरोबर किती झाले? 6। पहा या ठिकाणी a ची किंमत किती आली मित्रांनो? पहा, a ची किंमत आलेली आहे 15, b ची किंमत किती आलेली आहे? 10 आणि c ची किंमत किती आलेली आहे? 6। अतिशय सोप्या पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी हे गणित सोडवू शकता। या पद्धतीनं पुढील प्रश्न तुमच्यासाठी आहे। या ठिकाणी हा प्रश्न सोडवा आणि कमेंटमध्ये या ठिकाणी उत्तर कळवा। आपण भेटणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये नवनवीन ट्रिक घेऊन। तोपर्यंत नमस्कार, थँक्यू, धन्यवाद।